मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पूर्णा शहर कडकडीत बंद। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पूर्णा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवले। दरम्यान शहरातून मुख्य रस्त्यावरून सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 1 वर्षापासून घरदार सोडून लढा देत आहेत। सुरुवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता। त्यानंतर मुंबईवर मोर्चा काढल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयरीची अधिसूचना काढून अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला। तो शब्द अद्यापही पाळलेला नाही। त्यानंतर उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागून घेतली, परंतु शब्द पाळला जात नसल्याने आता 6व्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली असून वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करा, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करा, आंतरावली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, मागील त्या गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आणि कुणबी एकच आहे हा अध्यादेश पारित करण्यात यावा, अशा मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून आता उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर रविवार रोजी पूर्णा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। त्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले। या बंदमध्ये अत्यावश्यक सेवांना बंद मधून वगळण्यात आले असून शहरात शांततेत बंद पाळण्यात आला। बंद दरम्यान पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महाराष्ट्र शासन करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आणि या राज्याचा गृहमंत्री फडणवीस यांचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी। कारण या महाराष्ट्रामध्ये त्यांना अनागोंदी माजवायची आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत्य हे फडणवीस करत आहेत। एकीकडे धनगर समाजाला एक बोलायचं, दुसरीकडे ओबीसी समाजाला एक बोलायचं, तिसरीकडे मराठा समाजाला एक बोलायचं। सगळ्या समाजाला एकमेका पुढे उभं करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। गृहमंत्री म्हणून त्याची जबाबदारी असते सर्व समाजाला शांतता निर्माण करण्याची, परंतु आज पाहत असताल वडीगोद्री या ठिकाणी आंदोलन वाटेवर उभं केलंय। त्याला गृहमंत्र्याला कळत नसते का? ज्या अंतरवालीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील 1 वर्षापासून आंदोलन करतात आणि त्याच वाटेवर दुसऱ्या आंदोलनाला परवानगी देतात कशी? ह्या मागचा यांचा हेतू शुद्ध दिसतोय, भांडण लावायचा। मित्र, एखाद्या ठिकाणी आपली मिरवणूक जात असेल, संवेदनशील भाग असला असतात तर त्या मिरवणुकीला पर्याय मार्ग दिला जातो, तिकडे जाण्यापासून टाळल्या जात आहे। परंतु या ठिकाणी मनोज दादाला लोकांचा प्रतिसाद मिळू नये म्हणून मुद्दामून त्या ठिकाणी वाटेवर आंदोलन उभं करण्यासाठी भाग पाडलेला आहे या फडणवीसचा। त्यामुळे आम्ही निषेध करतो। राहिली गोष्ट, मनोज दादा जरांगे पाटलाचा जीव आता धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन टेकलेला आहे। त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या नाही। यदा कदाचित जर मनोज दादाच्या जीविताला काही बरं वाईट झालं तर अख्खा महाराष्ट्रामध्ये या सरकारचं खरं राहणार नाही, महाराष्ट्रामध्ये पेटून उठेल। म्हणून मी शासनाला विनंती करतो की एवढ्या मोठ्या समाजाला तुम्ही भूलताबा देण्याऐवजी मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य कराव्या। त्यांच्या मागण्या हैदराबाद गॅजेट लागू करावं, त्यासोबतच सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट लागू करून मराठवाडा आणि महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं। जर या सरकारला देण्यात होतच नव्हतं तर आम्हाला मुंबई मोर्चामध्ये आश्वासन कशाला दिले? सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाचं काढूत म्हणून आश्वासन दिलं आणि त्यापर्यंत सुद्धा आतापर्यंत काही त्याच्यावर पर्यायी अंमलबजावणी केलेली नाही। म्हणून हा शेवटचा लढा आहे आणि ह्या जर लढ्याला जर शासनानं प्रतिसाद नाही दिला तर या शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। म्हणून मनोज दादाच्या समर्थनार्थ आज आम्ही परभणी जिल्हा हा बंद पुकारला होता। त्या बंदला पूर्णा तालुक्यातून स्वतःहून स्वयंपूर्ण आम्ही पाठिंबा म्हणून या ठिकाणी दर्शवण्यासाठी आज या ठिकाणी आलो। सर्व व्यापाऱ्यांना विनंती केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्ण बंद पाळलेला आहे आणि आज हा कडकडीत असा 100% बंद
यशस्वी झाल्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो आणि सर्व मराठा समाज व सर्व व्यापारी सर्व समाजाच्या स्तरातील लोक मनोज दादाच्या पाठीमागे एकमुखाने आहेत या ठिकाणी अशी ग्वाही देतो आणि ह्या नंतर सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो की अत्यंत शांतता मार्गाने आतापर्यंत तुम्ही जसं आंदोलन केलं तसंच आपापल्या घरी जावे सर्व मार्केट व्यापारी आपल्याला सहकार्य करायला त्या व्यापाऱ्यांचं तुम्ही आभार आणि धन्यवाद व्यक्त करावं सर्वांना जय शिवराय करायचं काय?